श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक 47। पौष शुद्ध द्वितीया म्हणजे श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मोत्सव। 2010 साली सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर माझ्या आयुष्यात आले। त्याच वर्षी 25 डिसेंबरला बाबांनी दोन फारच मोठ्या अनुभूती दिल्या। 2010 साली या दिवशी बाबांनी पहाटे दर्शन देऊन सांगितले, मैं आज 252 साल का हो गया। त्या दिवशी तिथी होती पौष शुद्ध द्वितीया म्हणजे श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मदिन। 2010 पासून 252 वर्ष मागं गेलं की येते ते 1758 साल। म्हणजे या वर्षी श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज स्वतःच्या जन्मतिथीलाच कर्दळी वनातून 300 वर्षांनी बाहेर आले। कारण गुरुप्रतिपदा 1458 साली बहुधान्य नामक संवत्सरात श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज लौकिक अर्थाने कर्दळी वनात गुप्त झाले। गाणगापुरात सर्व व्यवस्था लावून प्रमुख शिष्य कण्व शाखेतील सिद्ध हे 60 वर्षांनी म्हणजे 1518 साली बहुधान्य नामक संवत्सरात कर्दळी वनात श्री गुरूंच्या सेवेत दाखल झाले। श्री गुरु आणि सिद्ध एकाच वेळी म्हणजे पौष शुद्ध द्वितीया 1758 साली पुन्हा लोकांमध्ये प्रकट झाले। श्री गुरु साईनाथांचे गुरु गोपाळराव केशवराज बाबासाहेब महाराज वेंकुशाह म्हणून पौष शुद्ध द्वितीयेला 1758 साली भूम परांड्याजवळ जांब बावी येथे अवतरले। सिद्ध हे श्रीपाद संकल्पानुसार स्वामी समर्थ म्हणून भारत भ्रमणाला निघून गेले आणि यथावकाश मंगळवेढा सोलापूर करत अक्कलकोटात प्रकटले। बाबांच्या आश्रमात गोशाळेत एक दिप्पाड कामगार होता येशू नावाचा। 2011 साली 25 डिसेंबर रोजी बाबा सकाळच्या उन्हात गुरुस्थानी येऊन बसले होते। येशू पाण्याचा मोठा कॅन घेऊन चाललेला बाबांनी पाहिला आणि हाताची खूण करून त्याला जवळ बोलावून शेजारी बसवून घेतले आणि स्वतःच्या गळ्यातील हार काढून येशूच्या गळ्यात घालून त्याच्या अंगावर स्वतःची शाल पांघरली, स्वतःची पगडी त्याला घातली, त्याच्या मांडीवर भरपूर फळं ठेवली। बाबा साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ परमात्मा ही लीला करताना कधी कॅलेंडर पाहिले बाबांनी की आज 25 डिसेंबर किंवा पौष शुद्ध द्वितीया आहे म्हणून? श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथात जेवढा उल्लेख स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री गुरूंचा आहे तेवढाच उल्लेख साईबाबा आणि स्वामी समर्थांचा आहे। वेंकुशाह कोण आणि स्वामी समर्थ कोण ही वरील विधाने तर्काने नसून ती सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर यांनी दिलेल्या अनुभूतीवर आधारित आहेत। कडगंची जवळील आळंद येथील दिवंगत सिद्धहस्त दत्त कृपांकित संशोधक श्री भीमाशंकर देशपांडे हे बऱ्याचदा सिद्ध हे श्रीपाद श्रीवल्लभ संकल्पाने स्वामी समर्थ म्हणून पुन्हा प्रगटले हे सांगत त्यांच्याशी तंतोतंत जुळणारे हे संदर्भ आहेत। हनुमंताला साईनाथ म्हणून ये हा आदेश देताना महावैष्णव वेंकुसा म्हणून गुरु रूपात स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती अवतार गुप्त करून वेंकुशा म्हणून प्रकटले। साईनाथ 1335 साली प्रकटले आणि वेंकुशा शिष्य साईनाथाला पूर्ण तयार करून मार्गशीर्ष शुद्ध एकादशी गीता जयंती 1852 साली वयाच्या 94व्या वर्षी सेलू येथे लौकिक अर्थाने समाधीस्थ झाले व 1980 साली विशाखापट्टणम येथे रेल्वे स्थानकावर सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज म्हणून प्रकटले व विजयादशमीच्या दिवशी 2008 साली
पिठापुरात येऊन 8 वर्षे लीला करत 2016 साली कार्तिक शुद्ध षष्ठीला समाधिस्थ झाले. जशी इडा पिंगला सुषुम्ने भोवती विळखे घालत ब्रह्मरंध्री मिलन पावतात, तशा या श्रीपाद श्रीवल्लभ शंकर भट्ट, नरसिंह सरस्वती, सिद्ध, वेंकुशा साईबाबा, स्वामी समर्थ, माणिक प्रभू मिलन पावतात आणि गुरु शिष्य एकत्रितपणे अध्यात्माची सुषुम्ना उंचावत ठेवून विश्व नियंत्रण करतात. हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा, गोपाल बाबा दिगंबरा.